In previous lecture, we have studied the initialization of variables. Initialization of variables at compile time and runtime. Okay. सो एक दोन स्टुडंटच्या क्वेरीज होत्यात की ते परत एकदा रिपीट करा. सो फर्स्ट आपण व्हेरिएबल का यूज करतो, बिकॉज इन सी लँग्वेज और इन एनी अदर लँग्वेज जे काही आपण व्हॅल्यूज यूज करणार आहे ते आपल्याला पर्टिक्युलर मेमरी लोकेशनला स्टोअर करायचे असतात आणि त्या मेमरी लोकेशनला आपण एक नेम देतो, दॅट इज अ व्हेरिएबल नेम आयडेंटिफायर. ओके. सो आपल्याला कॅरेक्टर व्हॅल्यू स्टोअर करायची असेल, फ्लोट व्हॅल्यू स्टोअर करायची असेल और इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तरी पण आपण काय करणार, व्हेरिएबल डिक्लेअर करणार. ओके. सो बिफोर इनिशियलायझेशन स्टेप, फर्स्ट स्टेप काय होती, डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल्स. सो डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल्स आपण कसं केलं आहे, त्याचा सिंटॅक्स काय आहे, डेटा टाईप, बेसिक डेटा टाईप. ओके. सिंटॅक्स म्हणजे रूल फॉर डिक्लेअरिंग अ variable, data type, then one space, okay, and then variable name. सो व्हेरिएबल नेम देताना रूल फॉलो करायचे आहेत जे की आपण आयडेंटिफायरला केले. कोणते रूल, की फर्स्ट कॅरेक्टर मस्ट बी अन अल्फाबेट. तुम्ही कॅपिटल मध्ये पण व्हेरिएबल नेम देऊ शकता, तुम्हाला काय एरर येणार नाही, पण जनरली काय की व्हेरिएबल नेम हे ऑलवेज स्मॉल लेटर मध्ये लिहावेत. ओके. सो फर्स्ट कॅरेक्टर मस्ट बी अन अल्फाबेट, हे दॅट इज अ फर्स्ट रूल. सेकंड रूल काय, की नो स्पेशल कॅरेक्टर्स आर अलाउड. नो स्पेशल कॅरेक्टर्स अदर दॅन अंडरस्कोर आर अलाउड. अंडरस्कोर सोडून बाकी कोणते स्पेशल कॅरेक्टर अलाउ नाही, म्हणजे क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क, देन हॅश, हे स्पेशल कॅरेक्टर्स अलाउड नाहीयेत. ओके. देन थर्ड रूल, व्हाईट स्पेस इज नॉट अलाउड. म्हणजे एकच व्हेरिएबल नेम आहेत, व्हाईट स्पेस और स्पेस. जनरली आपण जे कीबोर्डवरचे स्पेस बटन आहे तर ते व्हेरिएबल नेम देताना अलाउड नाहीये. सो व्हाईट स्पेस इज नॉट अलाउड. ह्याचं मिनिंग काय, की सपोज मी असं लिहिलं व्हेरिएबल इंट आणि स्पेस दिली, इथं तर स्पेस पाहिजेच आपल्याला डेटा टाईप नंतर, आणि इथं A1 हे मला व्हेरिएबल नेम द्यायचंय, पण मी A आणि 1 च्या मध्ये जर स्पेस दिली देन इट इज रॉंग. ओके. म्हणजे तुम्हाला A_1 असं तुम्ही देऊ शकता. सो दिस इज राईट. ओके. अंडरस्कोर अलाउड आहे, पण स्पेस एकाच व्हेरिएबल नेम मध्ये स्पेस अलाउड नाहीये. ओके. सो दीज आर द, आपण त्याच्यामध्ये थोडेसे म्हणजे अंडरस्कोर इज अलाउड एक रूल घेतलेला, आणि देन नो अदर स्पेशल कॅरेक्टर्स आर अलाउड हा थर्ड रूल होता. व्हाईट स्पेस इज नॉट अलाउड हा फोर्थ रूल होता. आणि त्याच्यानंतर अजून एक रूल होता बघा, की डिजिट्स आर अलाउड. डिजिट्स आर अलाउड. डिजिट्स तुम्ही टाकू शकता, जसं मी इथे 1 टाकलाय, बट इन बिटवीन और एंड ऑफ द. ओके. सो डिजिट्स 0 to 9 तुम्ही ऍड करू शकता नंबर व्हेरिएबल नेम देताना, बट स्टार्ट तर तुम्हाला अल्फाबेट पासूनच करायचं आहे. मध्ये तुम्ही स्पेस नाही देऊ शकत, पण तुम्ही अंडरस्कोर देऊ शकता. ओके. सो दीज आर द रूल्स फॉर डिक्लेरेशन ऑफ द व्हेरिएबल्स. हे परत एकदा का घेते, बिकॉज बेसिक प्रोग्रॅमिंग आपण मेसेज प्रिंट केला हॅलो ठीक आहे, पण तिथून पुढे जे बेसिक प्रोग्रॅमिंग आपले स्टार्ट होणार आहे ऍक्च्युअल सी चे, तर ते आपल्याला इच अँड एव्हरी प्रोग्राम मध्ये व्हेरिएबल्स डिक्लेरेशन हे लागणारच आहे, ऍज बाय दी प्रॉब्लेम स्टेटमेंट. प्रॉब्लेम स्टेटमेंट जे असेल त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला व्हेरिएबल डिक्लेरेशन करायचेच आहेत. ओके. आणि मी तुम्हाला ज्या नोट्स दिलेल्या आहेत बघा, फर्स्ट 2 पॉइंटच्या, तर त्याच्या 2 ज्या पीडीएफ दिलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये हे रूल्स मी परत एकदा डिफाईन केलेले आहेत. सो तुम्ही ते चेक करा एकदा. ओके. सो डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल कसं आहे, इथे स्पेस आहे. ओके. त्याच्यानंतर ह्या सिंटॅक्स वरून सपोज आपण फॉर एक्झाम्पल लिहूयात. Suppose I want to store number with decimal point, then I will declare that variable with data type int. Okay. And then space, I will give space and then variable name. Okay. Then if I want to save or declare a variable which can store a number with decimal point, with floating point number, then I will use the data type float. And suppose marks float मध्ये आहेत.
3 पॉइंट समथिंग वगैरे. ओके, त्याच्यानंतर कॅरेक्टर व्हॅल्यू जर मला स्टोअर करायचे असेल तर कॅर अँड देन व्हेरिएबल नेम, डेटा टाइप स्पेस देन व्हेरिएबल नेम हे दिलं, डेटा टाइप स्पेस व्हेरिएबल नेम, डेटा टाइप स्पेस व्हेरिएबल नेम, डेटा टाइप स्पेस व्हेरिएबल नेम. ओके, हे झालं. नाऊ आपण जेव्हा व्हेरिएबल डिक्लेअर करतो तेव्हा काय चेंजेस होतात ते स्टेटमेंट कंपाईल झाल्यानंतर. सो इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तुम्हाला प्रोग्राम समजण्यासाठी मेमरी लोकेशनला काय होते, सध्या जे आपण प्रोग्राम घेतोय बेसिक, तर मेमरी लोकेशनला काय होतं ह्याची गरज नाही. पण जसं तुम्ही ॲरे चॅप्टरला जाताल, पॉइंटर चॅप्टरला जाताल किंवा नेक्स्ट सेमिस्टर मध्ये तुम्हाला डेटा स्ट्रक्चर सब्जेक्ट आहे, तर तो सब्जेक्ट तुम्हाला पॉइंटर आणि मेमरी लोकेशनला कसे चेंजेस होतात त्याच्यावरतीच आहे. ओके, सो आपण जेव्हा तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करता तेव्हा मेमरी लोकेशन मध्ये काय चेंजेस होतात. ओके, जेव्हा आता तुमचा कंपायलर जो आहे टर्बोसी कंपायलर, जेव्हा हे स्टेटमेंट कंपाईल करणार तेव्हा मेमरी लोकेशनला रॅम मध्ये, मेन मेमरी मध्ये 2 बाईट मेमरी अलोकेट होणार. किती? 2 बाईट. 2 बाईटच का होणार? बिकॉज ए हा इंटिजर आहे. ओके, आणि त्या मेमरी लोकेशनला नेम येणार ए. ओके, आणि ह्याच्यामध्ये सुरुवातीला असणारे गार्बेज व्हॅल्यू, जोपर्यंत युजर व्हॅल्यू असाइन करत नाही कंपाईल टाइम किंवा रन टाइम, तोपर्यंत व्हॅल्यू काय असणार त्या पर्टिक्युलर व्हेरिएबल मध्ये? गार्बेज व्हॅल्यू. सो गार्बेज व्हॅल्यू इट मे बी 0, एनी पॉझिटिव्ह व्हॅल्यू और एनी निगेटिव्ह व्हॅल्यू. ओके, नाउ फ्लोट मार्क्स. आता मार्क्स व्हेरिएबलला सुद्धा एक मेमरी लोकेशन अलोकेट होणार, त्याला नेम येणार मार्क्स, आणि हे असणार 4 बाईटचं बिकॉज इट इज ऑफ फ्लोट टाइप. ओके, आणि ह्याच्यामध्ये पण गार्बेज व्हॅल्यू असणार. ओके, नाउ देन CH साठी पण मेमरी अलोकेशन होणार, ते फक्त 1 बाईटचं असणार आहे बिकॉज ते कॅरेक्टर टाइपचं आहे आणि ह्याच्यामध्ये पण गार्बेज व्हॅल्यू असणार. ओके, सो इंटिजरला टोटल 2 बाईट स्पेस लागते मेन मेमरी मध्ये, फ्लोट टाइपच्या व्हेरिएबलला 4 बाईट आणि कॅरेक्टर टाइपच्या व्हेरिएबलला 1 बाईट. ओके, तर हे झालं डिक्लेरेशन, आणि डिक्लेरेशन झाल्यानंतर मेन मेमरी मध्ये काय चेंजेस होतात आफ्टर दॅट स्टेटमेंट विल गेट कंपाइल्ड. ओके, नाउ नेक्स्ट आहे आता डिक्लेरेशन झालं व्हेरिएबलचं. नाउ त्या व्हेरिएबलला आपण व्हेरिएबलच का यूज करतो? बिकॉज आपल्याला काहीतरी व्हॅल्यू असाइन करायची आहे. ओके, सो आफ्टर डिक्लेरेशन नेक्स्ट स्टेप इज टू इनिशियलाइज दॅट व्हेरिएबल. Initialization of variable. Initialization of variable means what? Assigning values to variable. So initialization can take place in 2 ways: compile time initialization and runtime initialization. ओके, नाउ आता तुम्हाला आज मी मेन मेमरी मध्ये कसं प्रोग्राम कंपाईल केल्यावरती व्हॅल्यू जातात कंपाईल टाइम मध्ये, आणि रन टाइम जेव्हा प्रोग्राम रन केल्यानंतर व्हेरिएबल मध्ये कशा व्हॅल्यू स्टोअर होतात. ओके, सो कंपाईल टाइम इनिशियलायझेशन मीन्स व्हॉट, की कंपाईल टाइम इनिशियलायझेशन मध्ये जेव्हा कंपाईल होतो प्रोग्राम त्या टाइमलाच व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर होतात, आणि इथे प्रोग्राम जेव्हा युजर रन करतो तेव्हा व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर होतात. ओके, आता आपण प्रोग्राम राईट डाऊन केल्यानंतर 2 स्टेप करतो. फर्स्ट कंपाईल करतो, 0 एरर आला की आपण रन करतो. ओके, मग जेव्हा तुम्ही कंपाईल करता तेव्हाच व्हेरिएबल मध्ये जर व्हॅल्यू जात असेल देन दॅट इज कॉल्ड ॲज, व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू जात असतील मीन्स जे लोकेशन असतात तिथे व्हॅल्यू गेल्या मेमरीच्या, देन कंपाईल टाइम इनिशियलायझेशन. आणि रन टाइम इनिशियलायझेशन मीन्स व्हॉट, प्रोग्राम रन केल्यानंतर मेन मेमरी मध्ये त्या पर्टिक्युलर व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काय होणार? स्टोअर होणार. ओके, सो कंपाईल टाइम कसं करता तुम्ही? प्रोग्राम राईट डाऊन करतानाच तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करणार आणि व्हॅल्यू देणार. ओके, एक तुम्ही एका लाईन मध्येच करू शकता किंवा सेपरेट लाईन मध्ये पण करू शकता. इथे काय होणार ह्या स्टेटमेंटला? हे दोन्ही पण, ह्या दोघांचं मिनिंग म्हणजे हे एक वरचं स्टेटमेंट, हे और याला एक तर हे 2 लिहा किंवा एक सेपरेट डिक्लेअर करा, सेपरेट इनिशियलाइज करा, किंवा ऍट एक 1 बाय 1 लाईन मध्ये केलं तरी चालतं, पण दोघांचं मिनिंग एकच. सो इथे काय होणार? ए साठी 2 बाईटचा मेमरी एरिया अलोकेट होणार आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू 10 स्टोअर होणार. हे कधी होणार व्हॅल्यू 10 स्टोअर? प्रोग्राम कंपाईल करताना. सो इट इज कॉल्ड एज कंपाईल टाइम इनिशियलायझेशन. आणि रन टाइम इनिशियलायझेशन साठी वी नीड अ स्कॅनर. सो फर्स्ट वी विल डिस्प्ले वन मेसेज दॅट युजरला नेमकं काय एंटर करायचं आहे. सो एंटर व्हॅल्यू फॉर ए.
सो दिस इज नॉट रन टाइम इनिशियलायझेशन. रन टाइम इनिशियलायझेशन प्रिंटएफ ने नाही होत, कशाने होतं, स्कॅनएफ ने. ओके, सो इथे तुम्ही लिहिणार डबल कोट मध्ये %d. ओके, अँड देन %a. सो %a किंवा ऍड्रेस ऑफ ए, याचं मिनिंग काय की युजर जी व्हॅल्यू टाकणार प्रोग्राम रन केल्यावर, जी की मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर मध्ये दाखवली, ती व्हॅल्यू कुठे स्टोअर होणार, जिथे ए स्टोअर आहे मेन मेमरी मध्ये तिथे. ओके, सो ही व्हॅल्यू स्कॅनएफ कधी एक्झिक्यूट होतं, प्रोग्राम रन केल्यावरती. सो इट इज अ रन टाइम इनिशियलायझेशन. ओके, त्याच्यानंतर प्रिंटएफ मध्ये जसं आपण /n वगैरे यूज करू शकतो, तसं स्कॅनएफ मध्ये यूज करू शकत नाही. स्कॅनएफ मध्ये फक्त एक तर %d, %f किंवा %c एवढंच येणार आहे. ओके, सो इथे काय होतं, प्रोग्राम कंपाईल करताना व्हॅल्यू जाते व्हेरिएबल मध्ये आणि ते प्रोग्राम रन केल्यानंतर जाते. सो इट इज कॉल्ड एज रन टाइम अँड प्रिव्हियस इट इज कॉल्ड एज कंपाईल टाइम. ओके, सो आता आपण एक डेमो दाखवते तुम्हाला की व्हॅल्यू कशा स्टोअर्स होतात, कंपाईल टाइम आणि रन टाइम. आणि टर्बो सी कीबोर्डने यूज करायची सवय लावा तुम्ही. जेवढं तुम्ही माऊसचा यूज करणार नाही, तेवढे तुमचं जे कोडिंग आहे त्या कोडिंगचा स्पीड तुमचा इन्क्रीज होणार आहे. ओके, तुम्ही जर तुमचे जर कोणी रिलेटिव्ह मध्ये जर IT प्रोफेशनल असतील तर बघा, ते कधीच माऊसचा यूज करत नाही. ऑलवेज दे आर writing the program, compiling program, running the program with the help of keyboard only. ओके, माऊसचं ते खूप रेअर यूज करतात. ते कशासाठी, बिकॉज माऊसनी जो टाइम आहे तो जास्त लागतो ऍज कम्पेअर्ड टू द कीबोर्ड. ओके, तो तुम्हाला इच टाइम सांगते. सपोज आता मला न्यू प्रोग्राम करायचा आणि आपल्याला ह्या मेनूज मध्ये जर जायचं असेल तर बघायचं की मेनूच्या स्टार्टिंगचं कॅरेक्टर काय. सो फाईलचं F आहे, एडिटचं E आहे, सर्चचं S आहे, रनचं R आहे. ओके, तर तुम्हाला फाईल मध्ये जायचंय. सो मी अल्ट आणि F प्रेस करणार. ओके, देन आय विल यूज द एरो की टू मूव्ह अपवर्ड अँड डाउनवर्ड अँड आफ्टर सिलेक्टिंग द डिझायर्ड मेनू आय विल क्लिक द एंटर की. ओके, नाउ आय वॉन्ट टू ओपन अ न्यू फाईल. ओके, आता तुम्हाला अजून एक सांगितलं की तुम्ही प्रिव्हियस जे एक क्वेरी होती की फाईल ओपन कशी करायची आपण सेव्ह केलेली. ओके, सो प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण खूप सारे प्रोग्राम केले. आता सपोज आधी मी ते ओपन करून दाखवते. सो मी ओपन वरती एरो कीनी ओपन ऑप्शन आता सिलेक्ट झालेला आहे. सो त्याला मी क्लिक एंटर केलं. एंटर केल्यानंतर बघा इथे star.c आहे. ओके, सो खाली यायचं, इथे खाली क्लिक करायचे. आता सपोज जर माऊस चालू नाहीये, ठीक आहे, माऊस तुमचं सुरू नाहीये आणि अल्ट F केलं तुम्ही, ओपन वरती क्लिक केली की काय करायचं, टॅबनी खाली यायचं. टॅबनी तुम्ही ज्या मेनूवर आहे तिथे तो सिलेक्ट होतो. आता इथे 1.c म्हणजे तुम्ही जिथे फाईल स्टोअर केल्या ते आलेलं आहे. ओके, तर काल आपण a.c केली होती, ही फाईल आली. ओके, सपोज अल्ट ओपन, अजून आपण काल कोणती केलेली, सर्कल समथिंग केली होती. सो CIR सर्कल एरिया. ओके, तर ही फाईल आलेली आहे. ओके, त्यानंतर हे एकच फाईल दिसण्यासाठी फंक्शन F5. ओके, सो मला परत एकदा सांगते की तुमच्या कीबोर्ड वरती डायरेक्ट F5 वर्क होत असेल तर F5 प्रेस करायचं, जर नसेल होत तर फंक्शन की प्लस F5 असं वर्क करायचं. ओके, नाऊ आपण एक न्यू प्रोग्राम घेऊयात. फंक्शन F5 किंवा इथं जो साईडला एरो आहे तो क्लिक केला तरी चालतो. आता आपण रन टाइम अँड कंपाईल टाइम इनिशियलायझेशन. आता व्यवस्थित लक्ष द्या. एकदम तुम्हाला इझी वेने आता मी एक्सप्लेन करत आहे. फर्स्ट इन्क्लूड द हेडर फाइल्स. इच टाइम का सांगते असं तुमच्या लक्षात राहण्यासाठी. फर्स्ट इन्क्लूड द हेडर फाइल्स. ओके, आफ्टर दॅट void main स्टार्ट एंड करायचंय. देन परत एकदा सांगते, असं प्रोग्राम एका खाली एक लिहायचा, हे असं लिहायचं नाही. तुमचं स्टार्ट आणि जो एंड कर्ली ब्रेस आहे त्याच्या इन बिटवीन कोणतीही लाईन दिसली नाही पाहिजे. सपोज आता एक आपण इंटिजर व्हेरिएबल घेऊ, एक फ्लोट घेऊ, ओके, आणि एक चार घेऊ. फ्लोट, आता बघा जर इथे फ्लोटला व्हेरिएबल नेम द्यायचं राहिलं
आता जर सपोज मी F कॅपिटल काढला देन आय विल गेट एरर. तुम्हाला सांगितलं की ते कीवर्ड डेटा टाईप जरी असले बट दॅट आर द सिस्टीम डिफाईन वर्ड, की तुम्हाला त्याचं मिनिंग फिक्स आहे, की युजरला जर व्हेरिएबल विदाउट डेसिमल पॉइंट यूज करायचंय तर इंट, विथ डेसिमल पॉइंट यूज करायचंय तर फ्लोट. सो त्याचं मिनिंग हे फिक्स आहे. सो दॅट इज इन कीवर्ड. ओके, सो हा F मी कॅपिटल लिहिल्यामुळे त्याचं व्हाईट जो कलर आहे तो गेलेला आहे. म्हणजेच काय की हा कीवर्ड नाही आता, म्हणजे इथे तुमचं चुकलेलं आहे. जर मी ह्याला कंपाईल केलं एरर आली. डिफाईन सिम्बॉल फ्लोट. ओके, सो काय करायचं आहे, जसा सिंटॅक्स आहे तसाच तो लिहायचा आहे. स्मॉल असेल तर स्मॉल, कॅपिटल असेल तर कॅपिटल, बिकॉज सी इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. ओके, नाउ नेक्स्ट CLR आफ्टर डिक्लेरेशन ऑफ ऑल दी व्हेरिएबल यूज CLR SCR. जर तुमच्या प्रोग्राम मध्ये व्हेरिएबल्स नसतील तर पहिल्यांदा CLR SCR विल बी युअर फर्स्ट स्टेटमेंट. ओके, नाउ नेक्स्ट आता आपण काय करू, पहिले कंपाईल टाइम व्हॅल्यू घेऊ. कंपाईल टाइम कशी स्टोअर होते ते तुम्हाला दाखवते. प्रोग्राम जेव्हा तुम्ही कंपाईल प्रोसेस तुमची कंप्लीट होणार तेव्हाच मेमरी लोकेशन मध्ये व्हॅल्यू जाणार. ओके, आता आपण प्रिंट नको करूया, जस्ट तुम्हाला दाखवते व्हॅल्यू कशी स्टोअर करायची. सपोज आता ह्याला temp.c घेतलं मी. आता बघा मेन मेमरी मध्ये कशा व्हॅल्यू ते बघण्यासाठी बघा विंडो मध्ये जायचं. जर तुमचं माऊस नसेल चालत तर Alt W, त्याच्यानंतर ॲरो कीने मूव्ह करत करत वॉच वरती यायचं, वॉच. ओके, त्याच्यानंतर इथे क्लिक करायची आणि ह्याला असं व्हर्टिकल करायचं, म्हणजे ड्रॅग करायचं, ड्रॅग. ओके, थोडीशी प्रॅक्टिस करा, येईल ते. ओके, ड्रॅग करायचं आणि एंटर की प्रेस करायची. एंटर की प्रेस केल्यानंतर जेवढे व्हेरिएबल्स आहेत तर तेवढे लिहून टाकायचे ए. ओके, नंतर खाली यायचं ॲरो कीने, ग्रीन कलर आला की एंटर की प्रेस करायचं. बी एक व्हेरिएबल आहे, देन एंटर की प्रेस करायची सी. ओके, नाउ परत प्रोग्राम वरती क्लिक करायची. ठीक आहे, त्याच्यानंतर अल्ट कंपाईल करते. आता मी काय करते, अल्ट कंपाईल. एरर आली, अनडिफाईन सिम्बॉल सी. ओके, CH आहे. आपल्याला वॉच परत चेंज करावा लागेल आता, CH. आता परत इथे क्लिक करायचं, अल्ट कंपाईल करायचं. कंपाईल प्रोसेस वॉर्निंग असल्या तरी चालतात, फक्त एरर्स नको आहेत. बघा अल्ट कंपाईल. आता वॉर्निंग काय बघून घ्या. CH इज असाइन अ व्हॅल्यू दॅट इज नेव्हर यूज. तुम्ही फक्त काय घेतलंय, व्हेरिएबल घेतलेत आणि त्याला व्हॅल्यू असाइन केली, त्याला प्रिंट नाही केलं, काही नाही. म्हणून त्यांनी जस्ट तुम्हाला एक वॉर्निंग दिली की तुम्ही व्हेरिएबल तर डिक्लेअर केलेत प्रोग्राम मध्ये पण त्याचा कुठे यूज केलेला नाही, जस्ट एवढंच. ओके, आता प्रोग्राम मी कंपाईल केला, 0 एरर आल्यात बघा. ओके, झालं. आता मी परत वॉच ओपन करते ते. आता बघा इथे फंक्शन F7 दाबा डिबग साठी. काय फंक्शन F7 कशा व्हॅल्यू स्टोअर होतात ते बघा. आता परत वॉच लावते. फंक्शन F7, जर तुमची F7 की डायरेक्टली प्रेस होत असेल तर F7, अदरवाइज फंक्शन F7. फंक्शन F7 क्लिक करत राहायचं वन बाय वन लाईन कशी एक्झिक्यूट होती बघा. स्क्रीनला आले. आता बघा इथे गार्बेज व्हॅल्यू आहे, दिसतं का वॉच मध्ये बघा, a इज इक्वल टू -30086 गार्बेज व्हॅल्यू. बिकॉज इथं लेफ्ट हँड साइडला बघा ऍक्च्युअल प्रोग्राम, तिथं तुमचा कंपायलर सध्या कुठे CLR SCR वरती आहे. ओके, आणि म्हणजेच काय, आणि ते CLR SCR च्या खाली आपण व्हॅल्यू असाइन केल्यात. म्हणजे इथे जस्ट हे पहिले जे 3 लाईन आहेत, इंट a, त्याच्यानंतर फ्लोट आणि कॅर, तर ह्या लाईन मध्ये जस्ट व्हेरिएबल डिक्लेअर केलेत. आणि आता सध्या तुमचं कंपायलर कुठे, जेव्हा तुम्ही डिबग करताय फंक्शन F7 नी, तो CLR SCR कडे आहे. ओके, हा, त्याच्यामुळे ते गार्बेज व्हॅल्यू आलेलं आहे. बी ची पण बघा फ्लोटची गार्बेज व्हॅल्यू आणि CH पण गार्बेज कॅरेक्टर आलेले /x5. ओके, आता मी फंक्शन F7 प्रेस करत राहणार. आता जेव्हा CLR SCR च्या खाली येईल तेव्हा A चं स्टेटमेंट होईल ना कंपाईल, सो फक्त A ला व्हॅल्यू जाईल बघा 10. A चं झाल्यानंतर गेली का 10. ओके, 3.14 आलं बघा आणि CH ची व्हॅल्यू x आली. ओके, तर हे झालं, असं तुमचं प्रोग्राम कंपाईल होतो. ओके, तर ह्या केसमध्ये जेव्हा तुमचा प्रोग्राम कंपाईल होतो तेव्हाच मेन मेमरी मध्ये काय असतात, व्हॅल्यू स्टोअर होतात. ओके, आता हे झालं कंपाईल टाइम. आता रन टाइम. बघा तुम्ही कमेंट सुरुवातीला जायला पाहिजे असं काही नाही, आपण इथे असं लिहू शकतो, कंपाईल टाइम इनिशियलायझेशन.
ओके. आणि आता कंपाईल टाइम झालं. आता रन टाइम इनिशियलायझेशन. ओके. आता इथे बघा रन टाइम कसं करायचं फक्त आता इथे काय होतं की कंपाईल टाइमचं एक ड्रॉबॅक काय आहे की ठीक आहे व्हॅल्यू आपण असाइन करतो, पण सपोज आपल्याला ईच टाइम जर व्हॅल्यू ते चेंज करायच्या असतील तर आपण ते प्रोग्राम मध्ये चेंज करणार. जसं काल आपण ऍडिशन ऑफ 2 नंबर्स मध्ये बघितलं, प्रोग्राम मध्ये ती व्हॅल्यू चेंज करणार, मग परत प्रोग्राम सेव्ह करणार, परत कंपाईल करणार. त्यापेक्षा आपण रन टाइम यूज करतो की प्रोग्राम रन झाल्यानंतर युजरला जी व्हॅल्यू एंटर करायची दॅट व्हॅल्यू विल बी एंटर्ड बाय द युजर. सो एंटर ए. ओके. सो ए साठी स्कॅनएफ. तर ए इंटिजर टाइपचा आहे, सो %d, %a. ओके. देन प्रिंट एफ एंटर बी. ओके. देन स्कॅनएफ एफ बी काय जे फ्लोट आहे, सो %f, %b. ओके. देन प्रिंट एफ एंटर सी. %c, %ch. ओके. त्यानंतर प्रिंट केला तरी चालेल. जस्ट आपला आता सध्या कन्सर्न काय की आपल्याला प्रॉपर आता बघा वॉर्निंग गेलं कारण की आपण त्याचा परत व्हेरिएबल मध्ये यूज केला. आता फक्त आपल्याला काय रन टाइम आणि कंपाईल टाइम व्हॅल्यू असाइन झाल्या पाहिजे. आता मी परत वॉच टाकते. ओके. नाऊ फंक्शन F7. एक्सक्यूज मी, छोटी स्क्रीन झाली की काय करायचं सांगितलं, अल्ट एंटर. ओके. फंक्शन F7 झालं की वॉच तो जातो तो परत एकदा आणा. फंक्शन F7. बघा आता हे स्टेटमेंट झाल्यानंतर ए मध्ये 10 व्हॅल्यू, बी मध्ये 3.14, CH मध्ये x. ओके. आता परत आता आपण प्रोग्राम रन. आता इथे आपली ब्लॅक स्क्रीन दिसेल बघा. एंटर ए. बघा ए. आता सपोज मी 20 टाकते, जी 10 होती आधीची व्हॅल्यू ती रिप्लेस होणार बाय 20. बघा झाली का वरती, बघा राईट हँड साइडला बघा. परत एंटर बी. आता मी टाकली 5.25, तर आधीची जी व्हॅल्यू आहे 3.14 दॅट विल बी गेट रिप्लेस्ड. ओके. CH स्किप झालं, ठीक आहे, चेक करत आपण, नाही झालं. एंटर सी. सपोज इथे टाकलं वाय. CH आपलं स्किप झालेलं बघूयात, ठीक आहे. पण ह्या वेळी काय होतं, ही जी लाईन आहे स्कॅनएफ CH ची ती स्किप झाली कंपायलरने, ते डायरेक्टली खाली आलं, त्याच्यामुळे ती व्हॅल्यू आपली घेता नाही आली. ठीक आहे. ठीक आहे. मग ह्या वेळी काय होतं की प्रोग्राम रन आणि कंपाईल होतात. ओके. आता जर सपोज इथे तुम्ही वॉच टाकलं तर एकदा आणि इथे खाली आले एरो कीनी आणि इथं ऍड्रेस ऑफ ए एंटर केलं, ऍड्रेस ऑफ ए जर बघितलं तर तुम्हाला ऍड्रेस पण मिळेल बघा. CH. ह्याला एकदा फंक्शन F7. हे बघा हे ऍड्रेस असतात, मेमरी लोकेशनचे जे ऍड्रेस असतात ना असे असतात बघा, DS. ओके. असे ऍड्रेस असतात, ऍड्रेसला ती व्हॅल्यू काय होते, स्टोअर होते. ठीक आहे. तर तसं व्यवस्थित लक्ष द्यायचं. तुम्हाला सध्या ऍड्रेसचं कन्सर्न नाहीये, पण जस्ट तुम्हाला सांगायला की ऍड्रेस कोणत्या टाइप मध्ये असतात. ठीक आहे. CH ची लाईन आपली स्किप होते. काल तुम्हाला त्या ऍड्रेस कसे असतात बघा, $DS 330FS असं, म्हणजे हेक्साडेसिमल मध्ये ऍड्रेस असतात. कॉम्बिनेशन ऑफ अल्फाबेट्स A to F अल्फाबेट्स, कॉम्बिनेशन ऑफ A to F अल्फाबेट्स अँड 0 to 15 नंबर. ओके. ह्याच्यामध्ये ऍड्रेस असतात. त्या ऍड्रेसची सध्या कन्सर्न नाहीये तुम्हाला, ते लास्ट चॅप्टर मध्ये जेव्हा आपण सेकंड लास्ट अँड लास्ट चॅप्टर मध्ये जेव्हा आपण ऍरे आणि पॉइंटर बघू, तर सध्या त्याची काही गरज नाहीये. तर ह्या वेळी काय होतं, मेन मेमरी मध्ये चेंजेस होतात आणि जर इथे मी सुरुवातीला ए ची व्हॅल्यू 10 दिलेली आहे आणि इथे मी परत व्हॅल्यू एंटर करतेय, तेव्हा काय होणार की आधीची जी व्हॅल्यू ती रिप्लेस होणार. जर मी इथे हे तिन्ही पण जर वेगळे व्हेरिएबल्स घेतले असतील अदर दॅन A, B अँड CH, तर मग मला डिफरंट व्हॅल्यूज काय मिळाल्या असत्या. ओके. सो हे झालं तुमचं रन टाइम अँड कंपाईल टाइम इनिशियलायझेशन. आता जसं आपलं तिथं काय होत होतं की जी स्कॅन करतोय आपण कॅरेक्टर तेव्हा ते स्किप होत होतं. ओके.
सो इथे तुम्ही एक फंक्शन यूज करायचं जर स्किप झालं तुमच्या कंपायलर कडून तर फ्लश ऑल. फ्लश ऑलनी काय होतं की सपोज मेमरी ओव्हरलॅपिंगचा काहीतरी इश्यू असतो त्याच्यामुळे कंपायलर काय करतो की ते जे कॅरेक्टरचं जे स्कॅनएफ आहे हे ते स्किप करतो. ओके, जर तुमच्या कंपायलरने स्किप केलं तर त्या कॅरेक्टरच्या स्कॅनएफच्या आधी फ्लश ऑल टाका, अदरवाईज टाकू नका. ओके, कळालं काय सांगते मी? जर कंपायलरने केलं तर. आता माझ्या इथे बघा व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू आहे, टर्बोसी सुरू आहे, ब्राउझर सुरू आहे, म्हणजे एन नंबर ऑफ ऍप्लिकेशन सुरू आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंगला खूप सारी मेमरीज लागते त्याच्यामुळे मेमरी ओव्हरलॅपिंगचा इश्यू येऊ शकतो. मग त्या केसमध्ये इंटिजर फ्लोटला काही प्रॉब्लेम नाहीत, कॅरेक्टरला येतो. सो त्याच्या आधी फ्लश ऑल यूज करायचं. जर तुमच्या इथे प्रॉपर स्कॅन होत असेल तर फ्लश ऑल यूज करू नका. ओके, आता बघा मी एकदा काढते, चेक करूयात एखाद्या वेळेस. डायरेक्टली आता रन करूयात आपलं कॉमन वेनी. अल्ट कंपाईल पहिले, देन अल्ट आर, सपोज 26.7 आर. बघा आपल्याला आर घेतलाच नाही त्यांनी. ओके, सो म्हणजे स्किप झाले ते, लगेचच एंटर की प्रेस करायच्या आधीच खाली आलं. ओके, सो इथे फ्लश ऑल यूज करूयात आपण. मग ते होणार नाही तुमच्या याच्यामध्ये. जर प्रॉपर व्हॅल्यू घेतली तर फ्लश ऑल लिहायची गरज नाही. कळालं का? तर काही काही फंक्शन्स आहेत जे की तुम्हाला सिलेबस मध्ये नाही आहेत, पण काही टेक्निकल प्रॉब्लेम असतो ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला ते यूज करावे लागतात. ओके, नाऊ आता तुम्हाला काल काही होमवर्क दिलेला तर ते आपण आता सध्या प्रोग्राम बघूया. एरिया ऑफ रेक्टँगल. ओके, आता एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड. ओके, नाउ डिसाइड करायचं की तुम्हाला लेंथ आणि ब्रेड फ्लोट घ्यायचे आहे की इंटिजर घ्यायचे आहे. प्रोग्राम मध्ये जस्ट तुम्हाला स्टेटमेंट दिलं, राईट अ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट और टू फाइंड आउट द एरिया ऑफ रेक्टँगल. ओके, सो ते तुमच्यावरती आहे की तुम्ही इंटिजर घेणार की फ्लोट घेणार. ओके, नाउ सपोज तुम्हाला असं लिहिलं, राईट अ प्रोग्राम टू फाइंड द एरिया ऑफ रेक्टँगल, टेक लेंथ आणि ब्रेड इन फ्लोट फॉर्मॅट. तर मग फ्लोटच घ्यायची. तुम्हाला जर तिथं फॉर्मॅट मेन्शन केला असेल तर तो घ्या, नसेल केलेला जस्ट स्टेटमेंट दिलं, राईट अ प्रोग्राम टू फाइंड आउट द एरिया ऑफ रेक्टँगल, तर मग डायरेक्टली लेंथ आणि ब्रेड घ्या. ओके, सॉरी इंटिजर घ्या किंवा फ्लोट घ्या, ते तुमच्या मनावरती. ओके, नाउ हॅश इन्क्लूड stdio.h, हॅश इन्क्लूड conio.h, void main start in. ओके, आता कोणते कोणते तुम्हाला व्हेरिएबल्स पाहिजे आहेत घ्या. आता लेंथ ब्रेड साठी 2 व्हेरिएबल्स. कसं डिसाइड करायचं? लेंथ आणि ब्रेड साठी किती व्हेरिएबल डिक्लेअर करणार? एरिया ऑफ रेक्टँगल आहे तर त्याचा फॉर्म्युला काय? एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड. सो 2 व्हेरिएबल ते इनपुट साठी लागणार की युजर कडून काय काय घ्यायचं आहे, लेंथ आणि ब्रेड, आणि त्याच्यावरून आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा, तो पण स्टोअर करायला एक व्हेरिएबल लागणार. ओके, अगेन जर तुम्ही इंटिजर लेंथ आणि ब्रेड घेतली तर एरिया पण इंटिजर येणार, कारण की 2 इंटिजर नंबरची जी मल्टिप्लिकेशन आहे दॅट विल बी इंटिजर ओनली. ओके, 2 फ्लोट नंबरची मल्टिप्लिकेशन पण फ्लोटच येणार. सो डिसाइड करा. सपोज आपण फ्लोट घेऊयात, फ्लोट लेंथ len, ब्रेड तुम्हाला पूर्ण नेम द्यायचंय तर ते लिहा, काहीच हरकत नाही, एरिया. ओके, नाउ प्रिंट एफ स्लॅश एन द्यायची प्रिंट एफ मध्ये सवय लावा, म्हणजे सगळं व्यवस्थित तुमचं फॉर्मॅटिंग होतं. एंटर लेंथ, इथे एलियन लिहिले तर खाली एलियन लिहायचं असं नाही, दिस इज द मेसेज फॉर द युजर. ओके, सो एंटर लेंथ ऑफ रेक्टँगल. ओके, नाउ स्कॅनएफ. आता लेंथ पर्सेंट एफ ची आहे, सो पर्सेंट एफ म्हणजे फ्लोट टाइप चे आहे, एम्परसेंट. आता इथे तुमचं एम्परसेंट जे आहे ते एलियन जीटीएच नाही ना, दिस विल बी एलियन बिकॉज मी व्हेरिएबल नेम काय घेतलेले? एलियन घेतलेले. ओके, नाउ आफ्टर दॅट प्रिंट एफ एंटर breadth of rectangle, scanf percent f again ampersand bre. ओके, प्रॉपरली आहे. आता हे ऑलरेडी तुम्हाला काल सिंटॅक्स मी एक्सप्लेन केलेले आहेत. हे जस्ट स्लॅश एंड स्पेस, असं फॉर्मॅटिंग प्रॉपर दिसलं पाहिजे. प्रोग्राम तर छोटा असू द्या मोठा असू द्या, फॉर्मॅटिंग तुमचं प्रॉपर झालं पाहिजे.
तेव्हाच तुमचा जो प्रोग्राम आहे आणि तुम्ही बुक वरती म्हणजे नोटबुक वरती लिहिताना पण ह्याच वेळी लिहायचं आहे, तेव्हाच तुम्हाला मग तेवढी त्याची हॅबिट लागते की तुम्ही प्रोग्राम टाईप करताना पण तसाच टाईप कराल. ओके, त्याच्यानंतर झालं. आता परत एंटर करायची गरज नाही. एरिया ऑफ रेक्टँगल कॅल्क्युलेट करण्यासाठी 2 इनपुट लागणार आहे आपल्याला. युजर इनपुट म्हणजे काय, जे की युजर कडून व्हॅल्यू घेणार. किती लागणार आहे? 2, लेंथ आणि ब्रेथ. आणि एरिया तर आउटपुट आहे, ऍक्च्युअल आपला रिझल्ट त्याच्यामध्ये असणार आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज आउटपुट. ओके, सो ते झालं आउटपुट. तर 2 इनपुट झाल्यानंतर आपण आता फॉर्म्युला टाकणार len इंटू ब्रेथ. ओके, आपण जे व्हेरिएबल यूज केलेले आहे ते. आता तुम्हाला फक्त एरिया प्रिंट करायचा आहे, तर एरिया ऑफ रेक्टँगल. आता इथे याच्या पुढेच इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू च्या पुढे आपल्याला ह्या एरिया व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले करायची आहे. सो जिथे व्हॅल्यू डिस्प्ले करायची आहे तिथे %f% येणार. सध्या एरिया %f आहे, फ्लोट आहे तो %f. आणि हा %f कशासाठी? एरियासाठी. ओके, देन गेट ch आणि प्रोग्राम कम्प्लीट. फंक्शन F2. आता ह्याला मी rect.c alt कंपाईल alt रन. बघा, लेंथ ऑफ अ रेक्टँगल 5.2 आणि ब्रेथ ऑफ अ रेक्टँगल 1.2. तर आलं 6.24. ओके, सो एकदा चेक करूयात आपण, मग तुम्हाला ते सांगते मी. बरोबर आहे. ओके, एरिया ऑफ दी रेक्टँगल. ठीक आहे, तर हे झाले एरिया ऑफ रेक्टँगल झाला 6.24. आता तुम्हाला जर पुढे सपोज युनिट पण द्यायचं असेल तर बघा कसं फॉर्मॅटिंग करायचं. आता आपण तिन्ही पण व्हॅल्यू डिस्प्ले करू, लेंथ पण काय आहे आणि ब्रेथ पण काय आहे. सो एरिया लेंथ ऑफ रेक्टँगल इक्वल टू %f. लेंथ पण %fच आहे आणि %f म्हणजे कशासाठी, इथे आपल्याला लेंथ प्रिंट करायची. सो len लिहिलं. ओके, सो आपल्याला सपोज असं प्रिंट करायचं, लेंथ ऑफ अ रेक्टँगल इक्वल टू 5.2 सेंटीमीटर. ओके, सो सेंटीमीटर हा वर्ड युजरला पाहिजे, फॉर्मॅटिंग त्याचं आहे. सो इथे मी cm लिहिलं. ओके, म्हणजे इथे तुमची इथे जे %f आहे ते व्हॅल्यू डिस्प्ले होईल. इथं %f कोणाची व्हॅल्यू डिस्प्ले करणार ते कसं डिसाइड होईल, या एलियन ची व्हॅल्यू. तुम्ही काय लिहिलं आहे इथं, जर तुम्ही लिहिलं लेंथ ऑफ अ रेक्टँगल आणि इथं लिहिलं तुम्ही BRE, तर कंपायलरला कळणार नाहीये की तुम्ही आतमध्ये लेंथ ऑफ अ रेक्टँगल लिहिलं. तो फक्त सिंटॅक्स बघणार, सिंटॅक्स बरोबर आहे ना, तर तो काय करणार बघा. आता लेंथ ऑफ अ 3.2 ब्रेथ 4.2. आता बघा एरिया ऑफ रेक्टँगल 13.44 आला आणि त्याच्या आधीची लाईन बघा, लेंथ ऑफ अ रेक्टँगल. ऍक्च्युअल तिथं काय प्रिंट करायचं, एलियन म्हणजे लेंथची काय व्हॅल्यू 3.2, पण त्यांनी काय केली 4.2. का केली तशी 4.22? कारण जरी तुम्ही इथं आतमध्ये लेंथ ऑफ अ रेक्टँगल लिहिलेला असेल, इथे लेंथ ऑफ अ रेक्टँगल, पण इथे %f च्या मिनिंग काय लिहिलेलं आहे, %f कशासाठी, BRE साठी. सो तो फक्त कंपायलर फक्त सिंटॅक्स बघणार. ओके, सिंटॅक्स तर BRE तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर केले बरोबर आहे आणि तो %fच आहे, मग ते BRE चीच व्हॅल्यू डिस्प्ले करणार, म्हणून इथे प्रॉपर एलियनच करायचे. ओके, नाउ नेक्स्ट printf /n breadth of rectangle equal to %f cm सेंटीमीटर BRE आणि इथे कॅप स्मॉल लिहिलं तरी काय हरकत नाही, स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, रेक्टँगलचा एरिया करतोय आपण. सेव्ह करा, कंपाईल करा, रन करा. आता इथे व्हॅल्यू टाका. ओके, सो लेंथ ऑफ अ रेक्टँगल, ब्रेथ ऑफ अ रेक्टँगल आणि एरिया ऑफ अ रेक्टँगल स्क्वेअर सेंटीमीटर हे आलेलं आहे. इथे बघा स्क्वेअर मध्ये इथं स्पेस का नाही आली, बिकॉज आपण %f नंतर स्पेस नाही दिली. ओके, इथे %f का लिहायचं आहे, इथे %f का लिहायचं आहे, बिकॉज एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू साइनच्या पुढे आपल्याला व्हॅल्यू पाहिजे. म्हणून व्हॅल्यू पाहिजे असेल व्हेरिएबलची तर %f %d लिहायचं. आता %f लिहिलं, कोणत्या व्हेरिएबलची व्हॅल्यू पाहिजे, एरियाची. सो एरिया इथं लिहायचं. ओके, तर हे झालं तुमचं एरिया ऑफ रेक्टँगल. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला काय दिलेलं, ऍव्हरेज ना, ऍव्हरेज मार्क्स ऑफ 3 स्टुडंट. ओके, सॉरी, ऍव्हरेज मार्क्स ऑफ 3 सब्जेक्ट्स. ओके, ऍव्हरेज मार्क्स ऑफ 3 subjects.
सो इन्क्लूड हेडर फाइल्स. मी तुमचे खूप सारे प्रोग्राम करून घेणार आहे आणि प्रॉपर मी तुम्हाला कधीच नाही की ऑलरेडी तो प्रोग्राम लिहिला आहे आणि मग मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. लाईन बाय लाईनच तुम्हाला मी इच अँड एव्हरीथिंग इच टाइम एक्सप्लेन करणार आहे. जसं आपण मॅथ्स जर मी तुम्हाला सुरुवातीलाच किंवा कोणतं मॅथ्सचा जर टीचर असेल त्याने आधीच प्रॉब्लेम सगळा लिहून ठेवला आणि मग नंतर तो एक्सप्लेन केला तर तुम्हाला ते प्रॉपर कळत नाही. तसंच प्रोग्रामचं पण असतं की आधीच प्रोग्राम लिहून ठेवला आणि मग एक्सप्लेन केला तर तुम्हाला प्रॉपर कळणार नाही. नाव ऍव्हरेज मार्क्स ऑफ 3 सब्जेक्ट्स म्हणजेच आता मला किती व्हेरिएबल डिक्लेअर करावे लागतील. 3 सब्जेक्टचे मार्क्स घेण्यासाठी 3 व्हेरिएबल आणि ऍव्हरेज सेव्ह करण्यासाठी 4th व्हेरिएबल म्हणजे 3 माझे इनपुट व्हेरिएबल आणि एक आउटपुट व्हेरिएबल. 3 इनपुट व्हेरिएबल का? बिकॉज 3 व्हॅल्यू मी घेणार आणि एक व्हॅल्यू मी काढणार. डिपेंड्स ऑन दॅट 3 व्हॅल्यू. ओके. सो आपण सब्जेक्टच्या मार्क्स साठी सपोज M1 M2 M3 ओके CLR SCR. आता अजून एक राहिलं. सपोज मार्क्स जरी आपले इंटिजर असेल तरी ऍव्हरेज मग आपलं फ्लोट येऊ शकतं बिकॉज आपण डिवाइड बाय 3 करणार आहे. सो फ्लोट AVG. ओके. मला जे व्हेरिएबल नेम द्यायचं ते द्या. फक्त फॉलो करा rules of the giving name to the variables. okay. now one by one input 3 आहेत. तिघांचे जर तुम्ही 3 मार्क्स घेतलेच नाही तर तुम्ही डिस्प्ले कसं करणार. ओके. सो /n एंटर मार्क्स. आता तुम्ही बघा एका स्कॅनएफ मध्ये तुम्हाला मी काल सांगितलं होतं की तुम्ही सेपरेट स्कॅनएफ लिहिण्याच्या ऐवजी एका स्कॅनएफ मध्ये पण सगळ्या व्हॅल्यूज घेऊ शकता. तर आपण आता इथे असंच करूयात. एंटर मार्क्स ऑफ 3 सब्जेक्ट्स. ओके. नाव बघा एका स्कॅनएफ मध्ये कसं लिहायचं किंवा जर तुम्हाला सेपरेट लिहायचं असेल तर एंटर मार्क ऑफ फर्स्ट सब्जेक्ट देन स्कॅनएफ जसं मग अशी लेंथ घेतली ब्रेड घेतली देन स्कॅनएफ %d %m1 परत एंटर मार्क ऑफ सेकंड सब्जेक्ट थर्ड सब्जेक्ट. आता मी एकाच ह्याच्यामध्ये करते. आता मला किती सब्जेक्टचे मार्क्स घ्यायचे एका स्कॅनएफ मध्ये 3 सब्जेक्टचे आणि तिन्ही सब्जेक्ट माझे इंटिजरच टाईपचे. सो मी लिहिणार तो मी इथे लिहिणार %d विदाउट स्पेस. ओके. नाव एम्परसेंड डबल कोट मध्ये 3 मला मार्क्स घ्यायचेत ना तिन्ही पण इंटिजर आहेत. सो %d. ओके. आता पहिला %d कशाचे मार्क्स घ्यायचे तुम्हाला पहिल्या सब्जेक्टचे दॅट इज M1. सो पहिला पर्सेंटेज M1 मग कॉमा द्यायचा देन एम्परसेंड M2 आणि तिसरा %d कशासाठी M3 साठी. आलं का लक्षात. बघा तिन्ही पण %d कॉमा पहिला %d एम्परसेंड म्हणजे जी तुम्ही पहिली तुम्हाला आता जेव्हा तुम्ही रन करणार प्रोग्राम तेव्हा तुम्ही 3 व्हॅल्यू टाकणार. मग पहिली व्हॅल्यू M1 मध्ये जाणार दुसरी M2 मध्ये जाणार आणि तिसरी M3 मध्ये जाणार. ओके. सो तिन्ही व्हॅल्यू घेऊन झाल्या. नाव कॅल्क्युलेट ऍव्हरेज. ऍव्हरेज कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही M1 प्लस M2 प्लस तिघांची ऍडिशन डिवाइड बाय 3. 5 सब्जेक्टचं सांगितलं तर 5 सब्जेक्टचं. ओके. नाव printf average marks of the subjects. average marks equal to %f. ओके. आणि %f कशासाठी AVG ची व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले बिकॉज AVG व्हेरिएबल मध्ये आपले मार्क्स आहेत. सो ते डिस्प्ले करण्यासाठी. ओके. देन गेट ch प्रोग्राम कम्प्लीट. फंक्शन F2 ने त्याला सेव्ह करा कंपाइल करा रन करा. ओके. एंटर मार्क्स ऑफ 3 सब्जेक्ट सपोज 30 स्पेस देऊन 20 स्पेस देऊन 10 बिकॉज जोडून नाही लिहायचं. जर तुम्ही 30 20 10 जोडून दिले तर ते एकच कन्सिडर होईल. जेव्हा तुम्ही स्पेस देणार तेव्हा मग ते वेगवेगळे 3 कन्सिडर होणार आणि तिन्ही व्हॅल्यू झाल्यानंतर एंटर की प्रेस करा. दिस विल बी द ऍव्हरेज मार्क्स ऑफ 3 सब्जेक्ट. बघा 30 + 20 किती 50 50 + 10 किती 60 60 डिवाइड बाय 3 म्हणजे 3 1 जा 3 3 2 जा 6 म्हणजे 20 आणि आपण फ्लोट लिहिल्यामुळे ते पॉइंट आलेले. ओके. ठीक आहे. मग आपण जर इच टाइम तुमचा पूर्ण होल नंबर येईल असं नाहीये. डिपेंड्स ऑन द मार्क्स तुम्ही काय घेताय. इथे पण असं झालं का 28 3 ने करताय नाही का डिवाइड.
7 येतोय लास्टला म्हणजे पूर्ण भागच जात असणार आहे, पूर्ण डिव्हिजिबल 7 येतोय ना ऍडिशन मध्ये, सो 3 तर 9 आले म्हणजे 9 3 9 जा 27 येते, सो ते जात असणार आहे. ओके, डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू, मी जशा व्हॅल्यू घेणार तसं. आता माझ्याकडून नेमक्या अशा व्हॅल्यू गेल्या की ते होल पूर्ण डिव्हिजिबल होते 3 ने, त्याच्यामुळे ते 0.00 आले. जर पूर्ण डिव्हिजिबल नाही झालं तर पॉईंट समथिंग येईल. ओके, तर हे झालं तुमचे ऍव्हरेज मार्क्स ऑफ 3 सब्जेक्ट. ठीक आहे, नाव आता आपण आज पुढचे प्रोग्राम घेऊयात. नाव इम्पॉर्टंट प्रोग्राम्स. आता मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम्स आहेत बघा, 2 टाईपचे मी तुम्हाला सॉल्व्ह करून देते आणि मग बाकीचे एक्सरसाइज साठी देते. मॉड ऑपरेटर यूज करण्यासाठीचे प्रोग्राम आहेत. मॉड ऑपरेटर, नॉट पर्सेंटेज, मॉड ऑपरेटर, इट विल गिव्ह रिमाइंडर. इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे बघा जो आता घेते तो राईट प्रोग्राम. हे बघा WAP येईल बघा तुम्हाला, मॅम पण असं असाइनमेंट देताना WAP लिहितील म्हणजे राईट प्रोग्राम. ओके, WA चं मिनिंग काय, राईट प्रोग्राम. टू कन्वर्ट days into months. Write a program to convert given number of days into months. तुम्हाला डेज देतील 60, 65, 70, 80, 90, 120 जे असतील ते, आणि त्याचं कन्वर्जन तुम्हाला मंथ्स मध्ये करायचं आहे. तर आपल्याला माहिती 12 मंथ्स असतात, त्यातला इच मंथ एक तर 30, 31 किंवा 28 चा असतो. तर ऑन एन ऍव्हरेज आपण 30 डेजचा एक मंथ आहे असं घेऊयात. ओके, आता प्रॉब्लेम स्टेटमेंट समजून घ्या. इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे. तुम्हाला स्कॅन युजर कडून काय घ्यायचे, जसं एरिया ऑफ रेक्टँगल साठी तुम्ही लेंथ आणि ब्रेड घेता आणि मग एरिया कॅल्क्युलेट करता. स्कॅन काय करता, लेंथ आणि ब्रेड. तसंच आता तुम्हाला जे गिवन नंबर ऑफ डेज दिलेले आहेत त्याचं कन्व्हर्जन मंथ्स मध्ये करायचं आहे. ओके, सो तुम्ही युजर कडून काय घेणार, डेज घेणार, देन तुम्हाला मंथ्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके, सो नाव आउटपुट काय पाहिजे बघा. जर आपण 30 डेजचा 1 मंथ घेतला, जर युजरनी व्हॅल्यू डेजची 56 डेज टाकली, युजरनी स्कॅन काय केलं 56, तर माझं आउटपुट कसं पाहिजे, 30 डेजचा 1 मंथ आहे ना, सो 1 मंथ and 26 days. This is the output I want. Okay, now suppose युजरनी डेजची व्हॅल्यू 128 टाकली, तर काय येणार 4 months. ओके, 120 डेजचे 4 मंथ्स आणि रिमेनिंग 8 डेज. सो ह्या टाईपचं तुम्हाला आउटपुट पाहिजे, म्हणजे आपल्याला रिमेनिंग काढावं लागतंय. सो रिमेनिंग मीन्स रिमाइंडर. जर मी तुम्हाला 128 डेज दिले तर माझा आउटपुट येणार 4 मंथ्स अँड 0 डेज. ओके, 120 म्हणजे 30चा जर मंथ धरला तर 4 मंथ्स होणार. तर ह्या टाईपचं आपल्याला आउटपुट पाहिजे. ओके, सो आता आपण काय करूयात, पहिल्यांदा मी तुम्हाला प्रोग्राम राईट डाऊन करून देते. आता आपण सुरुवातच करतोय, सो मला तुम्हाला प्रोग्राम राईट डाऊन करून ते एक्सप्लेन करणं इट इज नेसेसरी. मी डायरेक्ट तुम्हाला करायलाच लावू नाही शकत, बिकॉज आपण आता पहिल्यांदाच मॉड ऑपरेटर काय करतोय, यूज करतोय. जसं मी तुम्हाला काल एरिया ऑफ सर्कल विचारलं तर तुम्हाला एक्सप्लेन केलं आणि तुम्हाला एरिया ऑफ रेक्टँगल दिलं होमवर्क साठी. ओके, सेम तसंच आता या टाईपचे 1-2 एक्झाम्पल मी घेईल आणि मग तुम्हाला ते देईल सॉल्व्ह करायला दुसरे एक्झाम्पल्स. ओके, नाऊ हेडर फाइल्स टाकणार आपण. पहिल्यांदा एक्सप्लेन करते प्रोग्राम, देन आपण सॉफ्टवेअर वरती टाईप करू आणि रन करून बघूयात. ओके, 2 हेडर फाईल झाल्या. त्याच्यानंतर void main. ओके, आता किती व्हेरिएबल्स लागणार, डेज साठी एक आणि मंथ साठी एक. ओके, ऑब्विसली डेज आपल्याला इंटिजर आणि मंथ्स पण इंटिजरच पाहिजे. सो DM तुम्ही डेज मंथ्स असं लिहिलं तरी काहीच हरकत नाही. ओके, नाऊ printf एंटर टोटल डेज. युजर कडून फक्त डेजच घ्यावे लागेल ना, मंथ्स तर आपल्याला कन्वर्ट करायचे आहे. दॅट इज आवर प्रॉब्लेम स्टेटमेंट. सो डेज घ्या,
स्कॅनएफ. आता डेज साठी डी व्हेरिएबल आपण यूज केलंय ते इंटिजर टाईपचं आहे. सो %d कॉमा %d. तर ह्यात आता हा डबल कोट मध्ये आलेला आहे. सो हा %d वेगळा आणि हा d इज आवर व्हेरिएबल. सो कंपाइलर त्याच्यात कन्फ्युज होणार नाही. तुम्ही होत असाल तर इथं डेज DAYS असं व्हेरिएबल घ्या. ओके. नाऊ डेज घेऊन झाले. नाऊ आता बघा आपल्याला मी काय सांगितलं 30 डेज म्हणजे 1 मंथ. सपोज मी जर 126 डेज दिले तर त्याला डिवाइड कितीनी करावं लागेल तुम्हाला 30 नी. तेव्हा मला मंथ मिळेल. तर तुम्हाला सांगितलेलं मी जे ऑपरेटर शिकवले डिव्हिजन ऑपरेटर तुम्हाला कोशंट देतं. कोशंट म्हणजे काय मराठी हे सेमी आणि इंग्लिश मीडियमला कळेल पण जे मराठी मीडियम मध्ये तर कोशंट म्हणजे काय भागाकार. ओके. आणि रिमाइंडर म्हणजे काय बाकी. मॉड ऑपरेटर बाकी देतं आणि कोशंट भागाकार देतं. सॉरी डिव्हिजन ऑपरेटर कोशंट देतं भागाकार. सो जर मी 126 डेज टाकले तर मला 3 नी डिवाइड करावं लागेल 30 नी डिवाइड करावं लागेल मंथ साठी. सो m इज इक्वल टू डे डिवाइड बाय 30. ओके. नाऊ आपल्याला रिमाइंडर पण फाइंड आउट करायचे रिमेनिंग किती. सो d इज इक्वल टू d mod 30. तुम्हाला ते एक्सप्लेन करते. दोन्ही व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट झाल्या आता त्या प्रिंट करायच्या. month equal to %d comma m. okay, and printf days equal to %d comma d. get ch and program complete. ओके. आता बघा कसा रन होणार आहे तो प्रोग्राम. आता सपोज प्रोग्राम तुमचा कंपाइल झालाय प्रॉपर. आता रन करताना इथे आला प्रोग्राम कारण हे तर कंपाइल प्रोसेस मध्येच होणार. स्क्रीनवर डिस्प्ले झालं एंटर टोटल डेज. स्क्रीनवर काय डिस्प्ले झालं एंटर टोटल डेज. मग इथे तुम्ही व्हॅल्यू टाकणार स्कॅनएफनी. जी व्हॅल्यू तुम्ही टाकणार ती कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार डी. मग सपोज तुम्ही व्हॅल्यू टाकली 82. काय व्हॅल्यू टाकली 82 एंटर डेजच्या पुढे. नाऊ एम ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट होणार बघा. हे स्टेटमेंट झालं तुमचं एक्झिक्यूट. काय व्हॅल्यू टाकली तुम्ही 82. ती कुठे स्टोअर होणार डी ला स्टोअर होणार. ओके. डी व्हेरिएबलला. नाऊ आपल्याला एम कॅल्क्युलेट करायचं आहे मंथ. सो आता हे स्टेटमेंट झाल्यानंतर कंपाइलर इथे येणार. ओके. आणि काय करणार डी डिवाइड बाय 30. मग डी काय आहे 82. 82 डिवाइड बाय 30. सो 82 ला जर 30 नी डिवाइड केलं तर 2 नी भाग जाणार आणि इथे 22 राहणार. सो डिव्हिजन ऑपरेटर आपल्याला काय देतं कोशंट देतं. सो एम मध्ये 30 नी डी ला डिवाइड केलं जी व्हॅल्यू येईल ती कुठे स्टोअर होणार एम मध्ये. सो 82 आपले डिपेंड्स ऑन तुम्ही व्हॅल्यू काय स्कॅन करताय. मग 82 डेज आहे. मग इथं एम मध्ये व्हॅल्यू काय आली 82 डिवाइड बाय 30 केल्यानंतर कोशंट म्हणजे एम मध्ये व्हॅल्यू काय आली इथे 2 आली. काय आली 2 आली. ओके. नाऊ नेक्स्ट स्टेटमेंट डी इज इक्वल टू डी मॉड 30. डी ची व्हॅल्यू काय आहे 82. 82 ला मॉड 30 होणार म्हणजे 30 नी 82 ला डिवाइड केलं तर रिमाइंडर काय येतं 22 येतं. सो 22 कुठे स्टोअर होणार डी मध्ये. सो इथे डी ची व्हॅल्यू काय आली 22. ओके. नाऊ आपण डिस्प्ले करणार मंथ इज इक्वल टू %d. पर्सेंटेज कशासाठी एम साठी. मग एम ची व्हॅल्यू काय आलेली आहे 2. सो मंथ इक्वल टू 2 डिस्प्ले होईल आणि डेज इक्वल टू डी ची व्हॅल्यू. डी ची व्हॅल्यू काय 22. म्हणजे जेव्हा मी डेज ची व्हॅल्यू 82 टाकेल तेव्हा काय डिस्प्ले होईल 2 मंथ्स अँड 22 डेज. ओके. मग परत एकदा आपण प्रोग्राम ट्रेस करूयात. आता बघा आता स्क्रीन वरती डिस्प्ले झालं एंटर टोटल डेज. आता सपोज तुम्ही डेजची व्हॅल्यू टाकली सपोज 123. ओके. म्हणजे डी ची व्हॅल्यू तुम्ही इथे स्कॅन केली 123. ती कुठे स्टोअर झाली डी व्हेरिएबल मध्ये बिकॉज इथे तुम्ही ऍड्रेस ऑफ डी लिहिलेले. नाऊ नेक्स्ट आता कंपाइलर कॅल्क्युलेट करणार हे स्टेटमेंट. डी ला डिवाइड करणार 30 नी. सो डी काय आहे 123. त्याला डिवाइड करणार 30 नी. इथे काय होणार 123 ला डिवाइड होणार 30 नी हे स्टेटमेंट. ओके. आणि ती व्हॅल्यू कुठे स्टोअर होणार एम व्हेरिएबल मध्ये. मग 123 ला जर 30 नी डिवाइड केलं तर 4 नी डिवाइड होणार. 3 4 जा 120 तर 3 उरणार. ओके.
सो इथे क्वोशंट डिव्हिजन ऑपरेटर आपल्याला काय देतो, क्वोशंट देतो. सो ती व्हॅल्यू कुठे स्टोअर होणार, एम मध्ये. सो एम मध्ये काय व्हॅल्यू स्टोअर झाली, 4. ओके, नाउ डी. डी आता ही लेफ्ट राईट हँड साइडची व्हॅल्यू लेफ्ट हँड साइड मध्ये जाते. सो इथे आता हे स्टेटमेंट डी इज इक्वल टू डी मॉड 30. ओके, सो डी ची व्हॅल्यू काय आहे सध्या, 123. डी ची व्हॅल्यू काय, 123 मॉड 30. म्हणजे 30 नी 123 ला जर डिवाइड केलं तर रिमाइंडर किती आला, 3. सो तो 3 कुठे स्टोअर होईल, डी मध्ये. म्हणजे डी ची व्हॅल्यू काय आली, 3 आली. ओके, सो इथे डिस्प्ले होईल मंथ इक्वल टू पर्सेंट डी. पर्सेंट डी कशासाठी, एम. एम ची व्हॅल्यू काय आहे, 4. मंथ इक्वल टू 4 डिस्प्ले होईल. आणि डेज इक्वल टू पर्सेंट डी, इथे काय येईल, 3. सो इथे काय डिस्प्ले होईल, 3. ओके, सो हा झाला तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम, दॅट इज to convert the given number of days into the months. Okay, so आपण आता हा रन करून बघूयात. डिफरंट व्हॅल्यूज. छोटी स्क्रीन असेल तर Alt Enter प्रेस करायचं. न्यू to convert days into months. Okay, now hash include stdio.h hash include conio.h, then your void main is compulsory because the program run start from the main. Okay, now variables int बघा डी आणि एम दिलं, त्याच्याऐवजी तुम्ही डेज मंथ्स असं पण लिहू शकता, काहीच हरकत नाही. ओके, then clr scr. now printf enter number of days. scanf डेज, आता डेज ची व्हॅल्यू घ्यायची आहे. ओके, सो ampersand बिकॉज इंटिजर आहे, सो डेज. आता डेज ची व्हॅल्यू झाली. सो मंथ्स इक्वल टू कसं कॅल्क्युलेट करणार, डेज डिवाइड बाय 30. इट विल गेट क्वोशंट मंथ्स मध्ये स्टोअर होईल. आणि डेज रिमेनिंग डेज आपल्याला फाइंड आउट करायचे. सो मॉड 30 पर्सेंटेजचं साइन. नाउ प्रिंटफ करा, मंथ्स इक्वल टू पर्सेंट डी. मंथ्स इक्वल टू च्या पुढे आपल्याला व्हॅल्यू पाहिजे. सो मंथ्स इक्वल टू पर्सेंट डी. आणि ते पर्सेंट डी कशासाठी, मंथ साठी, बिकॉज आपण व्हेरिएबल नेम पण मंथ्सच घेतले. आता इथे बघा मी आतमध्ये कॅपिटल लिहिलंय एम आणि इथे स्मॉल लिहिलंय. सो इथं स्मॉल का लिहिलंय, बिकॉज इथे व्हेरिएबल नेम आहे. सो व्हेरिएबल नेम जसं इथे आहे तसंच इथं येईल. आणि हे आतमधला जस्ट आपल्याला फॉर्मॅटिंग साठीचा मेसेज आहे, म्हणून तो तुम्हाला जसा पाहिजे तसं तुम्ही डबल कोट मध्ये लिहू शकता. देन प्रिंटफ, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला येणार आहे बघा. ओके, नाउ गेट ch प्रोग्राम कंप्लीट. ह्याला एकदा सेव्ह करा. सपोज मंथ डेज टू मंथ्स डॉट सी. अल्ट कंपाइल, अल्ट रन. ओके, एंटर नंबर ऑफ डेज. सपोज आपण 123 घेतलं होतं, फक्त बरोबर येते का त्याच्यासाठी तुम्ही कोणतेही घ्या, राईट येणार आहे. सो 4 मंथ्स 4 आणि डेज 3. ओके, अल्ट रन. 82 मंथ्स 2 and days 22. Alt run. 43 months 1 days 13. Alt run. 65 months 2 days 5. 65 म्हणजे 30 डेजचा 1 मंथ म्हणजे 2 मंथ्स येणार आणि 5 डेज येणार. आता आपल्याला जर असं फॉर्मॅटिंग पाहिजे बघा, आता इथं मी कमेंट मध्ये लिहिते किंवा असं फॉर्मॅटिंग पाहिजे बघा. सपोज 3 मंथ जर येत असेल आउटपुट, 3 स्पेस मंथ्स अँड 2 डेज असं या वे मध्ये जेवढे मंथ्स येतात ते मग त्याच्या पुढे स्पेस, मग मंथ्स वर्ड यायला पाहिजे स्क्रीनवर आउटपुट, देन स्पेस, देन अँड, मग परत स्पेस, देन नंबर ऑफ डेज जेवढा आन्सर आहे ते स्पेस आणि डेज. ह्या फॉर्मॅटिंग मध्ये जर आपल्याला आउटपुट पाहिजे असेल तर कसं करायचं बघा. सो आता हे तुम्ही राईट डाऊन करून घ्या, व्हिडिओ पॉज करून. मी एकदा रफ करते बिकॉज मला तुम्हाला फॉर्मॅटिंग शिकवणं पण गरजेचं आहे. आता बघा, नॉर्मली आपण जेव्हा सिलेक्ट करतो डिलीट प्रेस केली की डिलीट होतं, पण टर्बो सी मध्ये होत नाही. सो आपल्याला शिफ्ट डिलीट करावं लागतं. ओके, शिफ्ट दाबून डिलीट. नाव मला या फॉर्मॅट मध्ये आउटपुट पाहिजे, या फॉर्मॅट मध्ये. सो बघा कसं करायचं. आता कसं आउटपुट पाहिजे तुम्हाला, प्रिंटफ. तर पहिल्यांदा तुम्हाला मंथ जी आहे त्याची व्हॅल्यू डिस्प्ले झाली पाहिजे. ओके, सो व्हॅल्यू डिस्प्ले झाली पाहिजे व्हेरिएबलची. सो पहिले पर्सेंट डी. ओके, त्याच्यानंतर स्पेस पाहिजे, त्याच्यानंतर मंथ्स हा वर्ड पाहिजे. सो तो लिहून घ्या इथे.
मंथ्स. ओके, त्याच्यानंतर अँड ओके, त्यानंतर इथे आपल्याला डेजची व्हॅल्यू पाहिजे, डेज व्हेरिएबलची, सो %. ओके, देन डेज वर्ड हा डिस्प्ले झाला पाहिजे म्हणून तो तसाच लिहिला, कॉमा. आता पहिली व्हॅल्यू आपण कशाची डिस्प्ले करणार आहे, मंथ्सची. सो हा % जो आहे पहिला फर्स्ट, तो कशासाठी आहे, मंथ्सच्या व्हॅल्यू साठी आहे, सो मंथ्स, कॉमा. आणि हा दुसरा % कशासाठी आहे, डेजच्या व्हॅल्यू साठी आहे, सो % डेज. ओके, सॉरी, प्रिंट करताना %, लिहायचं नाही. सो पहिला % मंथ साठी आणि दुसरा डेज साठी. ओके, सो जसं स्कॅनएफ आपण एकत्र लिहिलं तसंच आपल्याला, तुम्हाला कोणत्या टाइप मध्ये आउटपुट पाहिजे, पहिल्यांदा तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे होती मंथची, म्हणून व्हॅल्यू पाहिजे, सो %. ओके, त्याच्यानंतर मंथ्स वर्ड आला पाहिजे, त्याच्यानंतर ऍड वर्ड, त्याच्यानंतर डेज व्हेरिएबलची व्हॅल्यू पाहिजे व्हेरिएबलची, म्हणून %. म्हणजे ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू पाहिजे तो कोणत्या टाइपचा, इंटिजर, सो %. त्याच्यानंतर डेज वर्ड, आणि नंतर पहिला % कोणता आहे, हा कशासाठी आहे, पहिला % हा मंथ साठी आहे, सो मंथ्स, आणि कॉमा दुसरा डेज साठी. ओके, नाव हे खालचं रफ करून द्या, परत त्याची एरर येईल. आता ह्याला सेव्ह करा, कंपाईल, रन. ओके, नाव एंटर नंबर ऑफ डेज 34. बघा, 1 month and 4 days. ओके, रन. 67, 2 months and 7 days असं आउटपुट डिस्प्ले झालं. ओके, मगाचं पण राईटच होतं, हे थोडंसं तुम्हाला प्रिंटएफ आणि स्कॅनएफची वेगवेगळ्या टाइपनी प्रॅक्टिस होण्यासाठी. ओके, नाऊ वी विल कन्वर्ट द नंबर ऑफ इंचेस इंटू द फीट्स. ओके, 12 इंच मीन्स 1 feet. ओके, सो आपण एक न्यू प्रोग्राम घेऊयात, हा लास्ट प्रोग्राम. देन आपण तुम्हाला मी एक्सरसाइज देते आणि उद्याच्या लेक्चरला आपण नेक्स्ट प्रोग्राम घेऊ आणि नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करू. ओके, टू कन्वर्ट गिवन नंबर ऑफ इंचेस इंटू फीट. ओके, ते इथं लिहून देते तुम्हाला, 12 इंचेस इक्वल टू 1 feet. 12 इंचेस इक्वल टू 1 feet. जसं 30 days इज इक्वल टू 1 month होतं तसं. ओके, त्याच टाइप मध्ये आपल्याला करायचंय. बघा, मी तुम्हाला 26 तर इंचेस दिले, तर 12 इंचेस म्हणजे 1 feet आहे, सो 26 दिले तर 2 feet and 2 inches असं डिस्प्ले झालं पाहिजे, सेम लाईक जसं आपण डेज आणि मंथचं केलं. सो इंचेस साठी सपोज मी इन घेतलं आणि फीट साठी फीट घेतलं. ओके, तुम्ही पूर्ण लिहिलं तरी चालेल, इंचेस आणि फीट काहीच हरकत नाही. CLR SCR. सो पहिल्यांदा आपल्याला ऑब्विसली इंचेसची व्हॅल्यू घ्यावी लागेल, बिकॉज आपल्याला इंचेसचं फीट मध्ये करायचं आहे. सो एंटर इंचेस, स्कॅनएफ, %d का, बिकॉज इंचेस व्हेरिएबल हे इन व्हेरिएबल हे इंचेस साठी आहे आणि ते इंटिजर टाइपचं आहे, सो इथं इन. ओके, झालं. त्याच्यानंतर फीट कॅल्क्युलेट करणार आपण, इन डिवाइड बाय 12. ओके, हे रिमेनिंग इंचेस कसे कॅल्क्युलेट करणार, लाईक डेज सारखं, रिमाइंडर. ओके, आता हे एक्सप्लेन करायची गरज नाहीये. फीट इंचेस डिवाइड बाय 12 आणि रिमेनिंग इंचेस कसं, इंचेसची जी व्हॅल्यू आहे मॉड 12 केलं की तुम्हाला रिमेनिंग इंचेस मिळणार. सेम आपण मंथ सारखं डिस्प्ले करूयात. पहिल्यांदा फीट अँड %d इंचेस. मग पहिलं % कशासाठी, फीटची व्हॅल्यू, आणि दुसऱ्या इंचेसची व्हॅल्यू, त्यासाठी मी इन व्हेरिएबल यूज केलेले. बघा, 34, 2 feet and 10 inches, बिकॉज 24 ला 2 inches होते आणि पुढचे राहिलेले हे 10 inches. ओके, 60 जर केलं 5 feet आणि 0 inches, बिकॉज 12 into 5 60, पूर्ण भाग जातो, सो 0 inches. ओके, 0 inches हा 1272. ओके, 71 करू आपण, 5 feet and 11 inches. ओके, तर हे झाले तुमचे आजचे प्रोग्राम्स. आणि जे ज्यांना क्वेरीज होतात की इनिशियलायझेशन आणि व्हेरिएबल डिक्लेरेशन, ते एकदा परत दाखवा, ते पण तुम्हाला दाखवून झालेलं आहे. सो नेक्स्ट टाइम आपण रिमेनिंग प्रोग्राम घेऊयात ऑपरेटर्स वरचे, आणि देन वी विल स्टार्ट विथ द नेक्स्ट टॉपिक.